मुंबईतल्या वडाळ्यात पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। रामनवमीची रॅली निघणार होती, मात्र रॅली आधीच पोलीस आणि कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालंय। वडाळ्यातल्या राड्यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचं देखील समजतंय। पोलिसांनी या रॅलीला, या शोभायात्रेला परवानगी नाकारलेली होती। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा काही कार्यकर्त्यांनी आरोप देखील केलाय। पोलिसांसमोर त्यामुळे हनुमान चालीसा पठण देखील यावेळेला करण्यात आलं। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडनं। स्वप्नील, राडा झालेला आहे वडाळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि पोलिसांच्या दरम्यान आणि काही कार्यकर्त्यांना यावेळेला लाठीचार्ज झाल्याचं देखील समजतं आहे। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली अपडेट आहे? अजिंक्यजी, मुंबईच्या वडाळ्यामध्ये राडा पाहायला मिळतोय। एकीकडे विश्व हिंदू परिषद असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते हे रामनवमी निमित्त रॅली काढणार होते, मात्र त्यांच्या रॅली काढण्यास मनाई करण्यात आली होती, परवानगी नाकारली होती। आणि यानंतर जी रॅली काढणार होते त्याचपूर्वी या ठिकाणी जे विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे जे कार्यकर्ते होते त्यांची धरपकड करण्यात आली होती, त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। यानंतर पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला, बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांची संवाद साधू नक्की काय आतापर्यंत प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परवानगी मागितलेली आहे तुम्ही, मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाहीये, काय सांगितलं गेलं पोलिसांनी? बघा, सकाळी जो कार्यक्रम आमचा संध्याकाळी जो निघणार होता त्याची तयारी कार्यकर्ते करत होते। अचानक पोलिसांनी त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न केला। काही कार्यकर्त्यांना शिवडी, काही कार्यकर्त्यांना वाशी अशा ठिकाणी डिटेन करण्यात आलं। मंगलप्रभात लोढा साहेब या वडाळा पोलीस स्टेशनमध्ये आले, त्यांचं बोलणं झालं। आता नितेश राणे साहेब बहुतेक येत आहेत, कोळंबकर साहेब आलेले, सगळ्यांनी ऐकलं आणि आता निर्णय आम्ही वाट पाहतोय परमिशनचं जसं लेटर येईल आम्ही जाऊ, कार्यक्रम करू। आम्हाला आमच्या हिंदुत्ववादी सरकारवर भरोसा आहे, देवेंद्रजींवर भरोसा आहे, त्यांच्या शासनावर भरोसा आहे, प्रशासनावर देखील आम्हाला भरोसा आहे। फक्त आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करतोय आणि संविधानाच्या मार्गानेच आम्ही कार्यक्रम करू, परमिशन घेऊनच कार्यक्रम करू। त्यासाठी बजरंग दलचे कार्यकर्ते आम्ही इकडे निदर्शनं करतोय। तुमच्या रॅलीचा मार्ग नक्की कसा असणार आहे, कुठून जाणार आहे आणि कुठे या रॅलीला अडवण्यात येत आहे, असं तुमचे एकंदरीत या ठिकाणी आरोप आहेत? नाही, आमचं मार्ग विद्यालंकार कॉलेजवरून आमचं जे दरवर्षी ठरलेलं तेच आहे, पण अडवण्यात आम्हाला कार्यक्रम करण्याचीच परवानगी देण्यात येत नाही आहे। काही मुस्लिम संघटनांनी, काही मशिदींनी वडाळा पोलीस स्टेशनमध्ये पत्र देखील पाठवलं। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं बॅनर फाडण्यात आले, आमच्या प्रभू श्रीरामाचं बॅनर फाडण्यात आलं, आमचा भगवा ध्वज फाडण्यात आलं। हे आमच्यासाठी अपमानास्पद आहे, हे आमच्यासाठी आम्ही हे सहन करणार नाही, म्हणून आम्ही आज इथे निदर्शन करतोय आणि परवानगी मागतोय। पोलिसांकडून आत्ताच एक घोषणा करण्यात आली होती, काय नक्की घोषणा केली आहे? लवकरात लवकर ही परवानगी मिळेल असं वाटतं? हो, लवकरात लवकर परवानगी मिळेल। आमच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे, आमच्या संघटनेवर आमचा विश्वास आहे आणि नक्कीच आम्हाला परवानगी मिळेल आणि आम्ही त्याच थाटामाटाने कार्यक्रम करू। बघितलं तर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। वडाळा पोलीस स्टेशनच्या समोर आपण या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची होताना पाहायला मिळते। एकीकडे हनुमान चालीसा सुद्धा या कार्यकर्त्यांकडून आत्ताच मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी म्हणण्यात आलं आणि यानंतर पोलिसांचं शिष्टमंडळ आणि या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांचं शिष्टमंडळ बातचीत करतायत, परवानगीवरून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। मंगलप्रभात लोढा हे काही वेळातच या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा पोलिसांशी संवाद साधला, मात्र या इथे विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते परवानगीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण परवानगी ही लवकरात लवकर मिळेल अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। मात्र एकूणच काय नक्की संवाद साधला गेलाय, पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय, काय सांगाल? मला एकच विचारायचं आहे, आपण भारतामध्ये राहून काय मुघलशाही आहे काय? हिंदुत्ववादी सरकार असून पण आम्हाला परमिशन नाही देत वडाळ्यामध्ये। दरवर्षी आम्ही रामनवमीची यात्रा शांतपणे काढतोय, पण यावर्षी का नाही परमिशन देत? कारण 2 मस्जिदवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे, म्हणून आम्हाला पोलीसवाले बोलतो परमिशन नाही पाहिजे। आमच्या कार्यकर्त्यांना हे बघा किती मारले आहे, ते जे डिटेक्शन ऑफिसरनी मारले ना, तो डिटेक्शन ऑफिसर अजून पण गायब आहे, ते लोक हाजीर नाही करत आहे। आम्ही यात्रा कारण आम्हाला बोलतो डीजे नाही वाजवतो, डीजे फक्त काय हिंदू सणाचं असतोय काय? बाकी तुम्हाला दिसत नाही काय? 2-2 वाजेपर्यंत डीजे वाजवतोय, तेव्हा ते लोक कारवाई करत नाही।
आम्ही यात्रा काढणार, पोलीस परमिशन दिले तरी पण नाही दिले तरी पण यात्रा काढणार आम्ही. वडाजी या ठिकाणी आले होते, काय नक्की संवाद साधला पोलिसांसोबत आणि तुमच्यासोबत देखील? कोणाची अडचण नाही, फक्त आम्हाला आमच्या समोर पोलिसच येतात, तेच बोलतात नाही यात्रा नाही करायचं आहे. अरे काय मग काय बांगलादेशमध्ये राहतो काय? आता भारतामध्ये राहून आपण यात्रा काढू नाही शकत रामाचं, हे चुकीचं आणि यात्रा आम्ही काढणार आहोत. पुलिस को अधिकार किसने दिया कि हमारे माँ के ऊपर गाली देने का, कि पुलिस आके बोले तेरी माँ की जो तू अंदर बैठ, ऐसा बोल सकता है कोई गाली दे सकता है क्या? नहीं ना, हम लोग अंदर बैठ रहे, पुलिस आके हम लोग गाली दे आम्ही काढत होतो, ते लोक काय बोले पोस्टपोन करा, 14 तारखेला बाबासाहेबांच्या हे आहे, तुम्ही 20 तारखेला काढा. आम्ही बोलो ठीक आहे पोस्टपोन करतो. आता 14 तारीख झाली ना, त्याच्यानंतर बोलतो तर 20 तारखेचं पण काढायचं नाही. आता कधीची तारीख तुम्हाला सांगितली जाते काय? नाही आजची तारीख दिली होते, आता 2 दिवसा अगोदर बोलतात नाही काढायचंय. फ्रायडे नाईटला ते कॅन्सल केले, पूर्वी ते दिली होती तारीख. एक अनाउन्समेंट करण्यात आली होती, काय नक्की होती ती अनाउन्समेंट? आता एक अनाउन्समेंट करण्यात आली, नक्की ती काय होती? ते यात्रा निघेल, फक्त तिने डीजेचे परमिशन नाही दिली आहे. यात्रा निघेल हे कन्फर्म झालं. यात्रेला परवानगी दिलेली आहे, डीजेला परवानगी दिली नाही अद्याप. डीजेला परवानगी दिली नाही. आमचे काही लोक आतमध्ये आहे, सगळे सिनियर आतमध्ये आहे, ते बाहेर येणार तरी आम्ही इकडेतून जाणार. डीजे वाजवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा आदेश आहे. उच्च न्यायालयाचा हा पण आदेश आहे की भोंगे लावता येणार नाही. ते अजून काढले का नाही गेलेत, ते इकडे कसे चालू आहेत? मग डीजेलाच का मनाई असते? आणि हिंदू जेव्हा येतो, जेव्हा हिंदूचे कार्यक्रम असतात तेव्हाच काही ठरवले जातात, काय यांचे नियम लागतात ते हिंदूनच का लागू होतात? ज्या टायमाला मुस्लिम संघटना काय काढतात त्या लोकांना सर्व अवेलेबल असतो, आम्हालाच का नसतो? आम्हीच का कसले जातो? हा आपला भारतच आहे ना नक्की की पाकिस्तान आहे? हे जरा जाम विचारायचं होतं आम्हाला. की आपण या ठिकाणी अजिंक्यजी पाहिलं तर सध्या यात्रेला परवानगी कुठेतरी मिळेल अशी शक्यता या ठिकाणी आहे, मात्र डीजेला परवानगी आहे ती अद्याप देण्यात आलेली नाहीये. इथे आत्ताच एक अनाउन्समेंट करण्यात आली, यानंतर खरं तर हा जो सर्व कार्यकर्त्यांचा जमाव आहे त्यांच्यामध्ये डीजेची पण परवानगी मिळण्यात यावी, डीजेची परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. मात्र कुठेतरी रामनवमी निमित्त जी रॅली निघणार होती त्या रॅलीचा मार्ग सुकर झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्वप्नील, मात्र परवानगी का दिली गेली नव्हती? कार्यकर्त्यांचं म्हणणं तर आपण ऐकलं, पण पोलीस या संदर्भात नेमकं काय म्हणतायत? आपल्या मागे काही पोलीस अधिकारी देखील दिसत आहेत, ते बोलू शकतील का याविषयी? आणि आता पुढचं काय असणार आहे? परवानगी मिळालेली आहे, कधी काढली जाईल आता ही रॅली? आणि काही मोठे नेते देखील त्या ठिकाणी आल्याचं समजलेलं होतं. लाठीचार्ज नेमका का झाला हे सुद्धा अजूनपर्यंत पूर्णपणे समजलेलं नाही. स्वप्नील, त्याविषयीची काही स्पष्टता मिळतेय का? नक्कीच या ठिकाणी जे पोलीस वर्ग आहे तो खरं तर बडे अधिकारी बोलतील असं सांगण्यात आहे. त्यामुळे छोटा पोलीस जे आहेत या ठिकाणी अधिकारी वर्ग आहेत ते कुठेही माध्यमांसमोर येण्यास तयार नाही आहेत, बोलण्यास तयार नाही आहेत. मात्र जे या ठिकाणी सिनियर उपस्थित आहेत ते थोड्या वेळामध्ये संवाद साधतील अशा प्रकारची उत्तरंही दिली जात आहेत. मात्र जो मार्ग या ठिकाणी या रामनवमी निमित्तचा होता तो कुठेतरी मस्जिदच्या इथून जातो, त्या तिथल्या मस्जिदच्या काही मुस्लिम संघटना आहेत त्यांनी अर्ज केला होता रॅली काढू नये अशा प्रकारची मागणी ती या ठिकाणी पोलीस स्थानकामध्ये करण्यात आली होती आणि यानंतर खरं तर परवानगी आहे ती नाकारण्यात आली होती. त्यामुळेच हे कुठेतरी परवानगीला या ठिकाणी कात्री लागल्याचं पाहायला मिळते आणि यावरूनच हा जो विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत, बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. मात्र नितेश राणे मंत्री या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहेत, ते नक्की पोलिसांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान या ठिकाणी जर बघितलं तर रॅलीला कुठेतरी परवानगी मिळताना पाहायला मिळते. त्यामुळे डीजेच्या मुद्द्यावरून अद्यापही या ठिकाणी जो जोर आहे, मागणी आहे ती जोर धरू लागलेली पाहायला मिळते. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या रॅली संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आपण काही कार्यकर्त्यांचं म्हणणं देखील काय ते सुद्धा ऐकलं. कार्यकर्ते म्हणतायत की नेमक्या रामनवमीच्याच रॅलीच्या संदर्भात किंवा शोभायात्रेच्या संदर्भात का परवानगी पोलीस देत नाहीयेत. मात्र ही एक घडामोड तर आपण पाहिली. दुसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे मुंबईत येणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना वाशीच्या टोल नाक्यावरच अडवलं गेलेलं आहे. वडाळ्यात लाठीचार्ज केल्याचा जाब विचारायला हे कार्यकर्ते खरं तर निघालेले होते. मात्र या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना वाशी टोल नाक्यावरच अडवलं गेलंय. या अडवल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर वाशी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी देखील केली. रणजित जाधवांसह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळेला थांबवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.